माहितीचा अधिकार कायदा म्हणजे आरटीआय हे आपल्या हातातलं एक जबरदस्त शस्त्र आहे, नाही का? पण ह्या शस्त्राची खरी धार, खरी ताकद कुठे आहे माहितीये? ती आहे कलम 19 आणि 20 मध्ये. आज आपण याच दोन पॉवरफुल कलमांबद्दल बोलणार आहोत, एकदम सोप्या भाषेत, जे प्रत्येक नागरिकाला माहीत असणंच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे कलम पाहणार आहोत. तुम्ही तयार आहात ना? चला पुढचे कलम पाहूया. आता विचार करा, आपण माहितीसाठी अर्ज केलाय, दिवस उलटून गेलेत आणि माहिती मिळालीच नाही, किंवा काहीतरी अर्धवट उत्तर आलं. मग पुढे काय करायचं? काय चला हेच समजून घेऊया. खरं सांगायचं तर माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यावर लगेच सगळी माहिती मिळतेच असं नाही. ही एक खूप कॉमन गोष्ट आहे. आपल्यापैकी कित्येकांना असा अनुभव येतोच. पण इथेच हार मानायची नाहीये. इथूनच खरी लढाई सुरू होते. आता अशी सिच्युएशन आली की खूप फ्रस्ट्रेटिंग वाटतं, बरोबर? पण काळजी करू नका. माहिती अधिकार कायद्याने यावर एक भन्नाट उपाय दिलाय. आणि तोच उपाय, तोच मार्ग आज आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. हे बघा, हे असे काही कॉमन प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्यासमोर येतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे अडथळे म्हणजे आपली लढाई संपली असं नाही. उलट, कायद्याने आपल्याला जे अधिकार दिलेत ना, त्यांचा वापर करण्याची ही खरी सुरुवात आहे. चला तर मग पाहूया आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हत्यार काय आहे ते म्हणजे कलम 19 अंतर्गत पहिलं अपील. हे आहे आपलं पहिलं शस्त्र. आता पहिलं अपील म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर त्याच ऑफिसमधल्या एका मोठ्या म्हणजे सिनियर अधिकाऱ्याकडे तक्रार करायची. PIOने म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याने जे उत्तर दिलंय किंवा उत्तर दिलंच नाहीये, त्याला ऑफिशियली चॅलेंज करण्याची ही पहिली पण अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. ही प्रोसेस खूपच सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत बांधलेली आहे. त्यामुळे यातली एकही स्टेप किंवा डेडलाईन अजिबात चुकवायची नाही, कारण आपलं पुढचं यश याच गोष्टीवर अवलंबून आहे, हे पक्कं लक्षात ठेवा. पण थांबा, समजा पहिल्या अपिलातही काहीच झालं नाही तर? म्हणजे समाधानकारक उत्तर मिळालंच नाही. मग काय? अजिबात घाबरायचं नाही, कारण आपल्या भात्यात अजून एक, त्याहूनही मोठा आणि जास्त पॉवरफुल बाण आहे. या दोन अपिलांमधला सगळ्यात मोठा फरक काय माहितीये? तो हा की आता आपलं प्रकरण त्या ऑफिसच्या 4 भिंतींमधनं बाहेर पडतं आणि थेट एका स्वतंत्र, इंडिपेंडंट माहिती आयोगाकडे जातं. आणि हो, या आयोगाला प्रचंड अधिकार असतात. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट कोणती? तर ती ही की आता माहिती का दिली नाही हे सिद्ध करायची जबाबदारी आपली नाही, तर त्या सरकारी अधिकाऱ्याची आहे. यालाच म्हणतात बर्डन ऑफ प्रूफ. हा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी कायद्याने दिलेला एक खूप मोठा दिलासा आहे, एक मोठा विजय आहे. बरं, आता येऊया त्या कलमाकडे जे RTI कायद्याला खरी ताकद देतं, ज्यामुळे अधिकाऱ्यांवर वचक बसतो. ते म्हणजे कलम 20, म्हणजेच दंडाची, पेनल्टीची तरतूद. हे कलम 20 म्हणजे नुसता नियम नाहीये, तर अधिकाऱ्यांची जी चलताहेवाली वृत्ती असते ना, ती बदलणारा एक जबरदस्त हत्यार आहे. कारण या कलमामुळे जर माहिती लपवली किंवा देण्यास उशीर केला तर थेट अधिकाऱ्याच्या खिशाला कात्री लागते. रोजचे 250 रुपये. आता वाटेल 250 रुपये म्हणजे काय एवढं? पण थांबा, विनाकारण जेवढे दिवस माहिती द्यायला उशीर होईल ना, प्रत्येक दिवसाचा हा दंड लागत जातो. आणि हा 250 रुपयांचा दंड वाढत वाढत तब्बल 25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही रक्कम थेट त्या संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून कापली जाते. आत्ता बोला, आता दंड कधी लागतो? ही कारणं बघा. अर्ज स्वीकारायलाच नकार दिला, किंवा मुद्दाम उशीर केला, जाणून बुजून चुकीची अर्धवट माहिती दिली, किंवा माहितीच नष्ट करून टाकली. यापैकी काहीही केलं तरी अधिकारी दंडाला पात्र ठरतो. म्हणजे आता टाळाटाळ करणं जवळपास अशक्य आहे. अर्थात कायदा इतका पॉवरफुल असला तरी तो एकतर्फी नाहीये. म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्यावर थेट दंड लावला जात नाही. त्याला त्याची बाजू मांडण्याची, त्याचं म्हणणं सांगण्याची एक योग्य संधी दिली जाते. यालाच नैसर्गिक न्यायाचं तत्त्व म्हणतात. आणि ते इथेही काटेकोरपणे पाळलं जातं. तर मग ह्या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? कलम 19 आणि 20 ही दोन कलमं मिळून आपल्याला म्हणजे एका सामान्य नागरिकाला नक्की कोणती ताकद देतात? चला एका नजरेत बघूया. ही टाईमलाईन नीट लक्षात ठेवा. हा आहे माहिती मिळवण्यासाठीचा आपला कायदेशीर आणि वेळेत बांधलेला रोडमॅप. या रस्त्याने आपण गेलो तर माहिती मिळण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते.
म्हणजे बघा, एकदम सोपं आहे. कलम 19 हे आहे अपिलाची शिडी आणि कलम 20 आहे दंडाचा चाबूक. या शिडी आणि चाबकामुळेच माहितीचा अधिकार हा फक्त कागदावरचा हक्क न राहता तो एक खराखुरा, वापरता येण्याजोगा शक्तिशाली अधिकार बनतो. त्यामुळेच या कलमांबद्दल फक्त माहिती असून चालणार नाही, तर त्यांचा योग्य वापर करणं हे आपल्या वैयक्तिक कामासाठी तर महत्त्वाचं आहेच, पण एक जागरूक नागरिक म्हणून आपली लोकशाही अधिक पारदर्शक आणि मजबूत बनवण्यासाठीही ते खूप गरजेचं आहे. आता विचार करा, आपण सगळे मिळून ह्या अधिकाराचा वापर कसा करू शकतो.